वच्ची अगो काय करतं? काय बोला नको. काय करताय ना आता बघत राहा. अगो पण काय करतस तर सांगशील तरी. कळा तो कळा. आता तुम्ही मध्ये काय बोला नको हा. गप राहा. लयच थंडी वाजता अरे. आहे बावीत पडले तर असं होणारच ना. मी काय म्हणतो, काय गरज होती बावीकडे जाऊची? सूद नव्हते काय पडेपर्यंत? सरिता ह्या सगळ्या बोलूची ही येळ नाही हा. बाकी तुमची वेळ काय आहे ना ती माका सांगा, म्हणजे मी तसा बोलत जाईन ना. गप्प बशील जरा. तुम्ही काय सर भांडू केला आज काय? आहे मी काय म्हणते, माका काय काळजी वाटणार नाही काय? माका काय म्हणूचा की कित्या गेले होते तसे बावीकडे? गो बाय झाला तर झाला. आता या सगळ्या निस्तरोग वया. अंग पण तापला त्यांचा. आहे कुठले की जरा पेस देऊ होई बरं वाटत त्यांका. नशीब आपला आवाज ऐकला हो. आई हे काय काळजी करू नको, सावरस होता काय होचा नाही त्यांका. वच्ची अगो काय करतस तर सांगशील तरी. माझ्या डोक्यात घालताय या सगळा. अगो मग सारखा सारखा काय विचारतास हो? अगो पण आता इतक्या विचारतोय तर एकदा सांगा तरी टाक. गप राहा. काय करूच आता मी करते. अगो पण थैसर काय गप राहा. अगो गो शोभा हैसर काय करतो? तुका घरात दुसरी जागा नाही? अगो एवढा मोठा घर आ. नेमक्या वाटेवरच बरा बसलस. बाजूक राव बाजूक. असा राव. हे काय या? काय बोला नको गे. काय करतो होता? आधी काय त्रास कमी आहे सर? अगो बाय बाजूक राव. असा समोर यायचा नाही. राव बाजू राव. हिंदू काय गो, तुका पण कळूक नाही? दोघांमधून विस्तव नेऊ काय? होय. बोला ना तुम्ही काहीतरी. हे या बघ आम्ही आमच्या परीन. तुमच्या पण काय होऊचा नाही. बघ मी उपाय करताय आता. सरिता तू खाली जा. त्रास होत तुका. त्याला पण घुसमटल्यासारखा होता. इंदू अगो लावसटा. आकार घेतल्यात मग. बाईचा आकार आ.
पाटणकर बहिणू, हो पाटणकर बहिणू. झोंट्या, तू असं सकाळी सकाळीच का आलायस? हो सकाळ काय, 11:30 वाजले. हा, बाहेरून तापलेला असा. आ, तू केव्हा आलास? मी इले कधीच. तुम्ही झोपलेला होतास ना, म्हणून मग तुमका उठवत नाही. झाली झोप? काय हो, डोक्या दुखता की काय? हा, ह्या काय हो, सगळं पसारो असूच ठेवला असतो. हा, बरा, मी आवडते. नाही नको, राहू दे, करेन मी नंतर. अहो त्यात काय, आवडते. हा, खरं सांगू, तुम्ही बराच वेळ उठला नाहीस तर माका भीतीच वाटली. मी कोणाक तरी हाक मारून बोलवण्याचा विचार सुद्धा करीत होते, पण तेवढ्यात तुम्ही उठलास. हा, जीवात जीव येलो माझ्या. पण बरा झाला तुम्ही झोपला असता, आराम तरी केलास ना. हा? आणि ह्या हो काय, हो, अंधार कित्या करून ठेवलास तुम्ही? हा, कित्या तो? बंद कर, बंद कर ते आधी, बंद कर. हो, पाटणकर बहिणू, हो हो, रडतास कित्या? रडून काय होणार आहे काय? हा, रडणं आधी बंद करा. हो, झाला तर झाला ना. तुम्ही निदान प्रयत्न तरी केलास ह्याच्यातून बाहेर पडूचो. तर आपण जीवाची पर्वा न करता अण्णांच्या तावडीतून सुटूची हिंमत तुम्ही दाखवलाच. हो, ह्याच्यातूनच कळतं ना की तुम्ही किती धीट असते. तुम्हीच असे रडूक लागलास तर कसा होईल? डोळे पुसा, पुसा आधी ते डोळे बघू. खरंच या जाळ्यातून कितीही बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर हे जाळं एवढं मोठं आहे की आपण अधिकच यात गुंतत जातो. जे शरीराभोवती असं गुंडाळलं जात की आपलं शरीर, मन, डोकं कशावरच आपला ताबा राहत नाही, अधिकार राहत नाही. आपण फक्त श्वास घेत असतो, बोलत असतो, चालत असतो, पण जगणं बंद झालेलं असतं. एखाद्या मेलेल्या मुर्द्यासारखं राहायचंय मला. काही नकोय मला, असंच जगायचंय. मला बाहेरचं जग नकोय, सूर्यप्रकाश नकोय, नवीन आशा मिळवून देणारं काहीच नकोय मला. असंच जगायचं, असंच जगायचं. रघु का काय तुझा? ह्यो नारळ ठेवचा. काय सांगूचा? रघु का गोवावर हडळीची नजर पडाक नको असा काहीतरी करा. ही खायची अडळ आणलं? ती रवता ना 4 घरा सोडून. 4 घरात सोडून? ओ पाटंग करीन. उगाच माझ्या घोवाक नादाक लावीत. तुम्ही आधी सगळा कायता बांधून ठेवा. अण्णांचा काय झाला माहित आहे ना? कोणाचा काय होता आता बघू मी नाही असय. हा, माका लय काम असत. पण सगळ्या गावाक माहित पडला. खरंच त्यांचा काहीतरी हा ना? नाही म्हणजे अण्णांका येता जाताना बघलंय, पण आपण कित्याक बोला? बोलणाऱ्यांचा तोंड दिसता म्हणून आम्ही गप्रवलो. पण आज जर इंदू काकीच्या संसाराचा झाला ता जर आपल्या संसाराचा होईत तर कोण गप्रावात काय? मी नारळ ठेवून गाराणा घालतोय. तुझ्या गोवाक तू मुठीत ठे. छाया, हैसर किती केलंस? असाच.
अण्णा कसे आहेत? आका काय जातो एवढीच जर बापाशीची काळजी होती तर जाऊन बघू नये मेलो काय जितो असा. मी जाऊन न जाऊन काय होणार आहे? काय फरक पडणार आहे का? म्हणजे तुझं राग अजून कमी जाऊक नाही. जाऊचो पण नाही समजता माका तुझी बाजू, पण खरा बोललाय ना तर तुका राग येत. काय? तू त्या दोघांच्या मध्ये पडलंच नसतंस तर चालला असता. कोण? पाटणकर बाई आणि अण्णा? तेच त्यांचीच चर्चा असा ना गावात. छाया, ती एक बाई आहे आणि तिच्या मागे पुढे कोणीही नाही. अरे पण तिची पण काहीतरी चूक झाली असतली ना. हो, पण यावेळी 100% चूक अण्णांची आहे. मी त्यांची चूक लपवणारच नाही. ते काय करतात त्यांनी माका काही एक फरक पडणार नाही. मी कोणाशी बोलतोय? तुझ्याशी. माका तू सांग, तुका त्या बाईची मदत करूची गरजच काय होती? माणुसकी. माणुसकी म्हणून काही कर्तव्य नाही का? कसली माणुसकी? हं, ती पण अण्णांच्या व्यवहारात. त्यांच्या व्यवहारात माणुसकी दाखवून तुका काय मिळणार होता? व्यवहार? कसला व्यवहार? व्यवहारच. मग त्यांनी तिका किती थांबवून घेतले नी. मी सांगतोय तुका, तिच्या घोवान अण्णांकडून पैसे घेतले नसतले म्हणूनच ते तिका जाऊक देणत नाही. ती आपल्या घराकडे किती ये जाय होती ना तर मग आता कळता. हा या बघ माधवा, ह्याच्या पुढे तू जर त्यांच्या मध्ये पडलंस ना तर मग मी छाया, तुला कळत कसं नाहीये? माका जा कळला तर मी बोललोय. त्याच्या पुढे जा काय करूच असा तर तुझं तू ठरव. छाया, छाया, ऐक. छाया, तुला कसं सांगू ग? त्या बाईचं आणि अण्णा. कुंभो किती झाकून ठेवलो तरी आरवाचो रावणार नाही. तसाच झाला या. अण्णान ह्या प्रकरण झाकून ठेवतो प्रयत्न केल्या, पण पाटणकर बाईचा प्रकरण सगळ्या गावात कळला. चर्चा सुरू आहे गावात. रघु, बाईला हाताला धरून गावातनं धिंड काढली म्हटल्यावर लोकांना समजणारच ना. पण ह्या घरापर्यंत पोहोचला काय कळणार नाही. आता वाड्यावर गेल्यावर कळेलच. पण आपली कसरत मात्र आता दुहेरी झाली. बाई गावात राहणार म्हटल्यानंतर तिला सावरायला हवं, नाहीतर अण्णाच्या धाकानं ती आपलं पितळ उघडं पाडील. आणि दुसरीकडं अण्णाचा जो आपल्यावर विश्वास आहे तोही टिकवून ठेवायला पाहिजे. चल आता घेवा, पेज घेवा म्हणजे तरतरी वाटा. आंगलंय दुखता काय? येवा, बसा. बरा झाला येला असो. अहो, काय ग्रह फिरले असत काय कळलं नाही हो. नशीब म्हणायचा. बाई डोक्याखाली धोंडो नाही येलो. येडी सावध झाले हो, नाहीतर रघुभाऊजी काय असतात बघा. आणि काय ते एकदम पिढा घालवून टाका हो. रडाक काय झाला? मेलो नाही मी, जितो असं आहे. वहिनी, नशीब चांगलं म्हणून काही झालं नाही म्हणायचं आणि येईल त्याला सामोरं जायचं. अहो, अण्णा आहे तो. मृत्यूला सुद्धा 10 वेळा विचार करायला लावेल. तुम्ही कशाला काळजी करताय? आम्ही आहोत ना. तुम्हाला कामं असतील ना खाली, आम्ही बघतो. काय बघतास काय? हातपाय धडधाकड असा. अण्णा, वहिनीना बरं वाटावं म्हणून बोललो मी. तर कळल्यापासून हातपाय थरथरतात माझे. अण्णा, खरं सांग, कशाचा मनस्ताप करून घेतलास एवढा? कसलो मनस्ताप? पाटणकर बाईचा का? अण्णा, का असं करतोयस? तरी मी तुला सांगत होतो
त्या बाईच्या फार जवळ जाऊ नकोस. अरे ती तुझा वापर करते, तिच्यासाठी घर बघायला गेला होतास ना, ती तुझंच घर बळकावेल. राहू आ तुझ्या कुंडलीतलो. अण्णा लांब राहू तिच्यापासून. मी सांगतो, माधवला सुद्धा तिने अडकवलं असणार. माधव, माधवची एवढी हिंमत नाही व्हायची. एका कोणाची तरी फूस असा. तो कोण हा तर कळोख वया. पाटणकराक ज्या बावीत बुडवले त्याच बावीत बुडवून मारेन ते का. शेवंता, काय गो, काय झाला. या बघ, काय आणलंय तुझ्यासाठी. तुम्ही निघा निघा इथून. नाही गेलंय तर मी मी ना कुमुदिनी. बघा ना मला त्रास देत. शेवंता, काय झाला, रडतस किती. तुम्ही जा इथून, जा. कुमुदिनी, अहो तुम्ही सांगा नाही ना, हे त्रास देत आहेत मला. अण्णा, का त्रास देताय तुम्ही मला, का त्रास देताय. निघा निघा इथून. शेवंता, पाटणकर, का मला एकटीला सोडून गेला तो तुम्ही. मला मान्य आहे की मी खूप चुकले, मी खूप त्रास दिलाय तुम्हाला. सतत तुमच्या पुढे अपेक्षांचं डोंगर उभं केलं मी. पण आज माझ्या त्याच अपेक्षांनी आणि माझ्या स्वार्थाने माझा घात केलाय. हो, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मला माफ कर. आपलं घर, आपला संसार काहीच सांभाळू शकले नाही मी. आणि माझी चूक मला कळली तोवर सगळंच मागे पडलं होतं. मी प्रायश्चित्तही करायला तयार होते, पण माझा भूतकाळ माझी पाठच सोडत नाही. मला काही नकोय पाटणकर, मला फक्त तुमची साथ हवी. या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे मला. हो, आणि तुमच्याकडे यायचंय, तुमच्याकडे यायचंय मला पाटणकर.